MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, SRPF तर कुठल्या गट क्रमांकाला किती अर्ज आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आता प्रसिद्ध झालेलं आहे। तर व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर कुठे जास्त अर्ज आलेले आहेत, कुठे सर्वात कमी अर्ज आलेले आहेत, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, तुम्ही कुठल्या गट क्रमांकाला अर्ज केलेले आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। तर इथं तुम्ही बघू शकता युनिट नेम, मेल, फीमेल आणि ट्रान्सजेंडरला तर फॉर्म भरता येणार नाही, फीमेलला पण नाही मित्रांनो। तर इथं त्यांनी अर्जांची आकडेवारी दिलेली आहे, नंतर किती उमेदवार अमाउंट पे केलेले आहेत, किती उमेदवार ॲप्लिकेशन कॅन्सल केलेले आहेत आणि किती उमेदवार अमाउंट पे केलेले नाहीत, संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेलं आहे। चला तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया। तर सर्वात अगोदर SRPF गट क्रमांक 1 पुणे। तर पुणेसाठी टोटल अर्ज आलेले होते मित्रांनो 26,166 एवढे अर्ज आलेले होते। तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, फक्त मेल कॅन्डिडेट SRPFला फॉर्म भरता येणार, बाकी कोणाला भरता येणार नाही। तर या 26,166 मध्ये अमाउंट पे केले होते, म्हणजे अमाउंट पेड केलेले होते 24,174। तर यामध्ये 1992 उमेदवारांनी अमाउंट पे केलेलं नाही मित्रांनो। म्हणजे 26,166 मध्ये 24,174 उमेदवारांनी अमाउंट पे केले, तर त्यामध्ये परत 490 उमेदवारांनी फॉर्म कॅन्सल केलेले आहेत। म्हणजे जवळपास 25,500च्या आसपास इकडे गट क्रमांक 1 ला अर्ज आलेले आहेत। परत डबल फॉर्म, परत अजून थोडे काय फॉर्म कमी होणार आहे। तर पुढचा मित्रांनो गट क्रमांक 2 पुणे। तर 32,176 एवढे अर्ज आलेले आहेत। तर यामध्ये अमाऊंट पे केलेले 30,018 उमेदवारांनी। तर यामध्ये ॲप्लिकेशन तर भरलेले होते 32,000, पण अमाऊंट पे केलेले 30,018 आणि अनपेड 2158 आणि फॉर्म कॅन्सल 560। इथं पण मित्रांनो जवळपास 31,600च्या आसपास फॉर्म आलेले आहेत मायनस करून। ओके, तिसरं सर्वात कमी अर्ज आलेले आहेत मित्रांनो युनिट नंबर 18 नागपूर। तर 968 एवढे अर्ज आलेले आहेत। तर अमाऊंट पे केलेले आहेत 867 आणि परत फॉर्म 25 उमेदवारांनी फॉर्म कॅन्सल केलेलं आहे। नेक्स्ट मित्रांनो SRPF गट क्रमांक 4 नागपूर 20,452 एवढे अर्ज आलेले आहेत। तर यामध्ये अमाऊंट पे केलेले आहेत 19,210। तर नंतरनं फॉर्म कॅन्सल केलेले 366। पुढचा मित्रांनो गट क्रमांक 5 दौंड। तर 14,820 एवढे अर्ज आलेले आहेत। तर अमाऊंट पे केलेले आहेत 13,288। तर परत फॉर्म कॅन्सल झालेले 247। ओके, तर तुम्ही निवांत डिटेल बघा मित्रांनो, आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठल्या गट क्रमांकाला फॉर्म भरले तुम्ही मला नक्कीच सांगा। पुढचा मित्रांनो गट क्रमांक 6। गट क्रमांक 6ला किती अर्ज आलेले आहेत 20,418। तर यामध्ये 19,077 उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत, 387 उमेदवारांनी फॉर्म कॅन्सल केलेले आहेत। पुढचा मित्रांनो गट क्रमांक 7 14,271 एवढे अर्ज आलेले होते। तर यामध्ये अमाऊंट पे केलेले आहेत 12,936। तर इथं पण 265 एवढे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे, म्हणजे त्यांनी कॅन्सल केले आहेत, दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। पुढचा मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबई। मुंबईला बघू शकता सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो 44,439 एवढे अर्ज आलेले आहेत। तर अमाऊंट पे केलेले आहेत 41,635। मग नंतर जवळपास 848 उमेदवारांनी फॉर्म कॅन्सल केलेले आहेत। तर ज्यात मायनस होणार आहे ते तर मायनस आकडा त्यांनी दाखवलेलं नाही। पुढचं आहे की 19 कुसडगाव अहमदनगर 3,348 एवढे अर्ज आलेले आहेत। तर अमाऊंट पे केलेले आहेत 2,443। परत 46 उमेदवारांनी फॉर्म रद्द केलेले आहेत। आणि सर्वात जास्त प्रश्न पडलेले सोलापूर SRPF गट क्रमांक 10। तर 16,495 एवढे अर्ज आलेले आहेत, 15,060 उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत, 383 एवढे उमेदवार पुन्हा फॉर्म कॅन्सल केलेले आहेत। नेक्स्ट मित्रांनो गोंदियाचं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं पण चांगल्या प्रमाणे फॉर्म आलेले आहेत 8,827 एवढे फॉर्म आलेले आहेत, अमाऊंट पे केलेले आहेत 8,142। परत 181 उमेदवारांनी फॉर्म रद्द केलेले आहेत इथं। पुढचं आहे मित्रांनो कोल्हापूर 11,900 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत। तर अमाऊंट पे केलेले आहेत 10,944। 178 एवढे उमेदवार इथं फॉर्म रद्द केले म्हणजे ते कॅन्सल केलेले आहेत, स्वतःहून कॅन्सल केले आहेत। पुढचं आहे मित्रांनो जालना 24,816 एवढे उमेदवारांनी फॉर्म भरलेले, तर अमाऊंट 13,136 उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहे।
पुढचे मित्रांनो अमरावती 21,915 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, तर 20,667 उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत. पुढचं आहे नवी मुंबई 23,447 उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत, तर 21,597 एवढे उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत. ओके, तर नवी मुंबईचा आहे मित्रांनो 11, तर इथं पण फॉर्म चांगल्या प्रमाणे आलेले आहेत. तर पुढचं आहे मित्रांनो हिंगोली 20,787 एवढे उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, पण 19,408 एवढेच उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत. पुढचं आहे गडचिरोलीला 6,631 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, 6,012 एवढे उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर 12,049 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, 10,986 उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले आहेत. आणि लास्ट चंद्रपूर 6,677 एवढे उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अमाऊंट पे केल्यांची आकडेवारी 6,428. ओके, आता टोटल तुम्ही बघू शकता मित्रांनो, टोटल सर्वात महत्त्वाचं आहे 3,30,502 एवढ्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते, पण अमाऊंट पे केलेले किती उमेदवार आहेत पेडची आकडेवारी तुम्ही बघू शकता मित्रांनो 3,06,028. ओके, एक सेकंद मी चांगलं लिहून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 3,06,028 एवढे उमेदवारांनी आता अमाऊंट पे केलेले आहेत. आता यामध्ये परत पुन्हा फॉर्म कॅन्सल केलेले आहेत, स्वतःहून कॅन्सल केलेले त्यांनी 6,477 एवढे उमेदवार पुन्हा फॉर्म कॅन्सल केलेले आहेत. आता 3 लाखमधनं मायनस केले की जवळपास 2,99,550 किंवा 51च्या आसपास आकडेवारी येणार आहे. परत यात डबल फॉर्मचे पण नाही ना नाही म्हणजे पण 100, 200, 300 तर फॉर्म इकडं रद्द होणार आहे मित्रांनो. तर सांगायचं एकच उद्देश की पूर्ण डिटेल आलेलं आहे की कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेले आहेत आणि पेड उमेदवारांची तुम्ही आकडेवारी बघू शकता, कॅन्सलचं पण बघू शकता. तर त्यानुसार तुमची तयारी करणे फार गरजेचं आहे मित्रांनो. सर्वच ठिकाणी स्पर्धा चांगलीच आहे. ओके, तर लेखी परीक्षेची पण तयारी चांगली करायला पाहिजे, मैदान चाचणीची पण तयारी चांगली करणे फार गरजेचं आहे. ओके, तर हा फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. तिथं सर्व काही अपडेट मी देत आहे मित्रांनो, PDF फाईल, जेणेकरून जे पण महाराष्ट्र शासनकडनं PDF फाईल डिक्लेअर होतं ते सर्व तिथं टेलिग्रामला अवेलेबल होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही कुठल्या गट क्रमांकाला फॉर्म भरलेलं आहे तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि सोलापूरला कोणी फॉर्म भरला असेल तर पण कळवा. सोलापूरला ग्राउंड कुठं होणार आहे, काय सर्व काही डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. ग्राउंडची व्हिडिओ पण दाखवतो, कुठं ग्राउंड होणार आहे. सिटीला आणि ग्रामीणला पण फॉर्म भरले असेल तरी पण सांगा, तिकडचं पण मी ग्राउंडचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवणारच आहे. ओके, चला तर तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी. Thank you for watching my video.